कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचा हा मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्यासाठी मान्यवर उपस्थित असलेले सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय नितेश राणे आमदार, माजी आमदार सन्माननीय शांत सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय राजेश हट्टे, नवी मुंबईचे माजी महापौर सन्माननीय चंदू राणे, सन्माननीय अशोक सावंत उपाध्यक्ष, सन्माननीय संदीप कुडतरकर प्रवक्ते, सन्माननीय संतोष पाटील, सन्माननीय योगेश गावडे, या मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, कोकणी माणूस नोकरी व्यवसायासाठी, थोडक्यात पोटासाठी मुंबईत आला। 450 500 किलोमीटरवर आला आणि नोकरी करू लागला। मुंबईत जरी नोकरी करत असला तरी कोकणी माणसाचं लक्ष आपल्या गावाकडे, आपल्या लोकांकडे सातत्याने राहिलेला आहे। हा आपला इतिहास आहे आणि म्हणून मुंबईत राहणारे ते कोकणातली माणसं मुंबईत राहतात, त्याला आपण चाकरमाने म्हणतो। आणि या चाकरमान्यांचं लक्ष कोकणाकडे असल्यामुळे मुंबईमध्ये वेगवेगळ्या गावांची वेगवेगळी विकास मंडळे झाली आणि आपल्या गावाचा विकास कसा करावा, विकास कसा साध्य करावा यासाठी प्रयत्न ही मंडळ करू लागली। बांधवांनो, मी लहानपासून या मुंबईत पाहतोय, दर रविवारी मंडळाची लालबाग परळला कुठेतरी मीटिंग व्हायची, सभा व्हायची। त्या सभेमध्ये एकत्र यायचं, गावातला पाण्याचा प्रश्न, गावातील शाळेचा प्रश्न, गावातील विहिरीचा प्रश्न, असे वेगवेगळे विकासाचे प्रश्न चर्चेला जायचे। गावातील हुशार मुलांना शिक्षणाचा प्रश्न आणि त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे जमा करणं, ही विकास कामाला निधी उपलब्ध करणं, कोणत्या राजकीय पुढाऱ्यांकडे जाऊन ते करून घेणं वगैरे काम विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी करत असते। या विकास मंडळाच्या सेक्रेटरीला आणि अध्यक्षाला फार किंमत कोकणामध्ये होती आणि आजही आहे। जसं गणपती आला की सर्व चाकरमाने आपल्या गावाकडे जातात, घरचा गणपती आणायचा, पूजायचा, आनंद लुटायचं काम करायचे। तसं निवडणुका आल्या की मुंबईचा चाकरमाने आपल्या गावाकडे जाऊन गावाचा विकास कोण करू शकेल अशा पुढाऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वर्षानुवर्ष निवडून आणायचं काम तो करायचा। आता किती जणांनी विकास केला मुद्दा गौर आहे। मी 1990 साली उभा राहिलो, शिरोडकरला अशीच सभा घेतली विकास मंडळाची, पदाधिकाऱ्यांची।
आणि त्यावेळेला विनंती केली साखरमणीनं की मला तुम्ही या वेळेला निवडून दिल्यास मी कोकणाचा विकास करेन. कधी हाक मारली तर हो म्हणेन. कुठलंही गाव असो वाडी असो त्यांचे प्रश्न मी सोडवीन अशी त्यावेळेला विश्वास दिला. मी आज अभिमानाने सांगेन त्यावेळेचे चाकरमानी जे उपस्थित होते स्वतःच्या खर्चाने त्यावेळेला ते कोकणात गेले. कोण आपल्या घरी राहिला, कोण नातेवाईकांच्या घरी राहिला, कोण वेगवेगळ्या वसाहतीत जाऊन राहिला आणि माझा प्रचार त्यावेळेला केला. प्रचार केला असाच असा नाही तर आपणच नारायण राणे आहोत, मला निवडून द्या, मला मतदान करा, आमच्या रूपाने राणेसाहेब तुमची कामं करतील असे विनवण्या खरंच ते त्या ठिकाणी राहिले. 92-90 साली पार्श्वभूमी मुंबईची असतानाही मालवण आणि कणकवलीच्या लोकांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं. हे चाकरमान्यांमुळे, हे चाकरमान्यामुळे. तो विजय माझा चाकरमान्या मी आजही करतो आणि म्हणूनच आज माझा मुलगा उभा आहे. निलेश राणे उभा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात. म्हणून दोन्ही ठिकाणच्या चाकरमान्याला बोलवलेलं आहे. परत एकदा तुमची गरज आहे, तुम्हाला हाक मारतोय, चला कोकणात जाऊया आणि निलेश राणेला विजयी करूया. आणि काय गरज आहे, काय 14 ते आज मितीपर्यंत काय झालं कोकणात? ऐकाच्या अगोदर 90 ते 14 काय घडलं कोकणात? एक माणूस कोकणाचं नाव, कोकणाचा रुबाब, कोकणी माणसावर अन्याय करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. कॅबिनेट मध्ये असो, राज्यात असो, कुठेही असो, कोकणचं नाव घेतलं जायचं, नारायण राणेचं नाव घेतलं जायचं. कोणाची हिंमत नव्हती अन्याय करण्याची. कोकणात काय नाही दिलं आपण. विकास मंडळांचं काम होतं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, वाचनालय, मैदान, वेगवेगळ्या कामं होती. किती राहिली तो त्यावेळेला 14 पर्यंत? एवढंच काय, पण इंजिनिअरिंग कॉलेज, वृद्धाश्रम, मेडिकल कॉलेज, मेडिकल हॉस्पिटल, हॉर्टिकल्चर कॉलेज, इंग्लिश मीडियमच्या शाळा, डॉन बॉस्कोची शाळा, सी वर्ड असो मंजूर कोणी केला? जागतिक कीर्तीचं सी वर्ड. चौपदरी रस्ता मंजूर कोणी केला? निलेश राणे, नारायण राणेने पृथ्वीराज चव्हाणाने घेऊन जायचं. कोणी दाखवू शकत नाही. आमच्याकडे कागदपत्र आहे. काही नाही केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असो, सभागृहात असो, असं एकही बजेट मांडला गेला नाही की त्या कोकणाला भरीवसी निधी दिला गेला नाही. पण कालचं काय, कालच्या बजेटमध्ये काय मिळालं? गेली 5 वर्ष काय कोकणाला मिळालं? सिंधुदुर्गाला काय रत्नागिरी. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांमध्ये दरडोई उत्पन्नामध्ये भरारी मार. 1 लाखापेक्षा दरडोई उत्पन्न सिंधुदुर्गाचं गेलं. सांगा मला कसं शक्य केलं? करून दाखव. या मुंबईच्या मातोश्री म्हणतात तसं करून नाही दाखव.
खरोखर करून दाखवा. आज 10वीचा निकाल बघा, 12वीचा. 10वीचा निकाल 82%, 12वीचा निकाल 86% लागतो. हा कोणामुळे लागतो? 12वीची मुलं महाराष्ट्रात पहिली येतात. पहिल्या 50 मध्ये 20 तरी मुलं ही एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतात. हे कोणी म्हणत? आज गरिबी तशी शिल्लक ठेवली नाही. काही असू शकते, पण रोजगार दिला. आंबे, काजू, नारळ, सुपारी, करवंद, जांभळं, फणस यांच्यापासून बाय प्रोडक्ट वेगवेगळे पदार्थ उत्पादन आपण घेतो. अनेक कंपन्या बनल्या, लोक कंपन्यात काम करतात. महिला उद्योग सिंधुदुर्गात 250 महिला काम करतायत. 21 उत्पादन बनवतायत. पापडापासून, आवळा कॅन्डी पासून, फणसाच्या पासून, काजू पासून, आंब्यापासून हे उद्योग कोणी आणले? कोणी आणले? वेगवेगळे उद्योग आणण्याचं काम, लोकांना रोजगार देण्याचं काम, त्यांना कर्ज उभारण्याचं कामासाठी सिंधुदुर्ग बँक आज आमच्याकडे सतीश सावंत आमचे अध्यक्ष. अगदी शेळी मांडी पासून, पोल्ट्री पासून छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं काम आज जिल्हा बँक करते. कोणत्या पक्षाने हे केलं सांगा? कोणत्या व्यक्तीने एवढी सगळी कामं केली? मग तेव्हा होत होतं. आज 14 पासून आज काळ आहे, याचा विचार करायला लावण्यासाठी आजची सभा आहे. 14 पर्यंत होत होतं. गेल्या आठवड्यात मी गावी होतो. दत्ता सामंतचा फोन आला, दादा मी हिवाळ्यात आहे. मी बोल, हिवाळ्याची एसटी बंद करतायत. मी का? तर रस्ता नादुरुस्त आहे, एसटी जाऊ शकत नाही म्हणून एसटी बंद करतायत. 250-300 मुलं इकडची शाळेत जाणारी आहे कणकवली. सांगा काय करायचं? का हा रस्ता का नाही? खराब रस्ता दुरुस्त का झाला नाही? माझ्या वेळेला मी रस्ता तो केला होता आणि एसटी सुरू केली होती. मग आता एसटी बंद कोणामुळे पडते? हे हिवाळ्यातच नाही, अनेक गाव तुमच्यापैकी अनेक जण आता अंगणवाडीला जाऊन आले. आचरा अंगणवाडी रस्ता कसा आहे? गाडीत बसला आणि गाडी चालू झाली वाटते जेव येतोय, आपोआप माणूस हालायला लागतो. कसा काय हो रस्ता? का तुळतुळीत रस्ते होते, खडबडीत कसे आले? दुरुस्त का नाही गेले? अंगणवाडीची यात्रा आहे ना. कसा मालवण रस्ता कसा आहे? कसा अंगणवाडी रस्ता कसा आहे? आज रस्त्यांची चाळण झाली आहे सिंधुदुर्गात. अनेक एसट्या बंद केल्यात. शाळेत जाणाऱ्या मुलांना आज गाड्या नाही आहेत, मुलं जाऊ शकत नाही. एवढं अंतर मुलं पायी जाऊ शकत. हे कोणामुळे? शिवसेनेमुळे. हे कोणामुळे? खासदारामुळे. हे कोणामुळे? केसरकर पालकमंत्र्यामुळे. तुम्ही विकास मंडळाचे अध्यक्ष असाल, सेक्रेटरी, जाऊन विचारत जा केलं त्या इतक्या बंद का होत आहे? काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडतात, काळे दुरुस्त होत, काय पंप रिप्लेस होत नाही. अहो पेन्शन रिटायर झालेला सरकारी नोकऱ्यांना पेन्शन नाहीये, पेन्शन नाहीये. अनेक योजना सरकारी आहेत, त्या योजना खातर मिळणारे मानधन 6 महिने मिळत नाही. 6 महिने कोण जबाबदार आहे? हे सगळं कोणामुळे झालं? आताच्या सरकारमुळे झालं.
शिवसेनेच्या लोकांनी निवडून दिला तोच खासदार आमचा असता गप्प बसला नसता. वैभव नाईकच्या ठिकाणी आमदार तर आमचा असता तरी स्वस्त बसला नसता, सरकारला झोपू दिलं नसतं. एवढी ताकद राणे कुटुंबामध्ये आहे. आज बघा मी तेच दाखवतोय फिलहाल. आणि म्हणून तुम्हाला हाक मारली, या स्वस्त बसू नका. मला माहिती आहे विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी मध्ये एक तळमळ आहे आपल्या गावाच्या विकासात. गावच्या माणसावर प्रेम आहे. 500 किलोमीटरवर राहणारा आपला भाऊ बंद किंवा गावातला माणूस हा आपल्या रक्ताचा आहे. त्याच्या हाल अपेक्षा त्याचे होताना आपण पाहता कामा नये. मुलांना शाळेत शिकता यायला पाहिजे याबद्दल तुम्हाला चिंता आहे मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय त्या 5 वर्षात जे काही विल्हेवाट यांनी लावलेली आहे, आपला कोकण विकास करण्याचं काम केलं. आज कोकणाला कोण वाई नाही असं चित्र आहे. आणि म्हणून परत एकदा ही 2019 निवडणूक तुमच्यासाठी अति महत्वाची आहे. कुठल्या गावच्या कुठे जायचंय, कधी जायचंय आम्हाला सांगा. राजे सटलेचं ऑफिस आम्ही तिथे मध्यवर्ती केलेला आहे. किती दिवस राहणार आहात, कुठल्या गावात जाणार, कोणत्या प्रकारचा प्रचार करणार सांगा. आपली व्यवस्था केली जाईल. चिंता करू नका, आपली व्यवस्था केली. शाळांबरोबर आपल्याच गावात जावं लागेल. सांगाल तिथे जावं लागेल आणि प्रामाणिकपणे काम करा. मी मागच्या निवडणुकीत पाहिलं आसरोडीचा माणूस भिरवण्याला दिसला. गेले का रे बाबा, तुझ्या अर्जामध्ये तू आसरोडीला काम करणार लिहिलं, मग तू भिरवण्याला कसा? नाही दादा, मी आत्तेकडे आलो. अरे तू प्रचार करतोयस काय तू पावऱ्यांकडे फिरतोय? काहीतरी एक कर. तू लिहून दिला आम्हाला आसरोडीत या वाडीमध्ये सडेवाडीत काम करणार, तर सडेवाडीत दिसला पाहिजे. नको तिथे खडे कशाला मारतोय? जा सडेवाडीत. तेव्हा प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते यांनी यावेळेला निलेश राणेसाठी जर काम केलं तर निलेश राणेचा विजय पक्का 100%. आणि हे काम आमचे साखरमानी विकास मंडळाचे कार्यकर्ते करू शकतात हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून निलेशने सांगितलं की बैठक लावा. खरं मी त्याला बोलायला द्या. हे सगळे थोडे मिक्स झालेले आहेत. पुढच्या वेळा फक्त विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना बोलू दे कुठे काय अडचण आहे. एका गावात 12 वाड्या असतात, वाड्यांमध्ये भांडण येते. त्यांचे कुठे कोण कुठल्या विचाराचा आहे तेच सांगू शकतात. मतदान कुठे होईल, कुठे अडचणी आहे तेच सांगू शकतात. त्यांच्या खेळीत दुसरा ठामपणे सांगू शकत. आज जी शिवसेना आपल्या गावातून जे लोक निवडून आणले, मुंबईत ती शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसासाठी शिवसेना ही घोषवाक्य आहे. नितेशने यू टर्न काढले, दाखवलं, ते बघा. सांगलं 5 वर्ष काय बरगळला होतो, काय बडबडत होता, आणि आता कसा यू टर्न घेतला, फिरला. किती फिरायचं, किती घुमजाव करायचं, एवढं खोटं बोलायचं. 5 वर्ष त्या बीजेपीला शिवाय घातल्या. मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यावर टीका केली आणि आता मांडीला मांडी लावून गळ्यात गळा घालून आता मिठी मारतायत. मग कुठे गेलं ते वाक्य ज्यांनी सगळ्यात बोलला आणि 25 वर्ष भाजप बरोबर राहिलं
पुन्हा आम्ही सडलो तर पाय काढून टाकला, त्याचा हात काढून टाक. सडलं तर राहिलाच कसा, राहिला कसा? कोण म्हणतो गाडूया, कोण म्हणतो खड्ड्यात टाकूया आणि परत एकत्र. बांधवांनो, राजकारण आहे सज्जन लोकांचं राहिलाय का, खरं बोलणाऱ्यांचं राहिलंय का, हा खरा प्रश्न आहे. आहे खरं बोलतात? आपल्याला खरं बोलणारी, प्रामाणिक बोलणारी, सडेतोड बोलणारी कोकणी माणसासारखे कार्यकर्ते हवे. सडेतोड बोलणारे, लपवालपी छपवाछपी करणारे नाही. आज मुंबईत मराठी माणसाच्या न्यायासाठी शिवसेना, या मुंबईत मग 66 नंतर आज कितीपर्यंत, मागच्या 52 वर्षात टक्केवारी का कमी झाली? कोणामुळे झाली? मराठी माणसाच्या न्यायासाठी आपला त्यांचं कल्याण करायचं ठरवलं आहे ना, मग टक्केवारी का कमी झाली? अन्य भाषिकांची टक्केवारी का वाढली? मुंबईतला मराठी माणूस हद्दपार का झाला? तो कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसईला का गेला? त्याला कोण जबाबदार आहे? मुंबईच्या जागेचे दर का वाढले? मुंबईमध्ये महानगरपालिकेचे वेगवेगळे कर कोणी वाढवले? 25 वर्ष सत्तेत आहात ना, 3 ते 4 हजार रुपये उठाला कर वाढला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळपास घर घ्यायचं असेल ते 3 ते 4 कोटीच्या खाली 2 रूम किचन नाही. मग 2 रूम किचन जर घ्यायचे असेल मराठी माणसाला 3 ते 4 कोटी पाहिजे. आहेत का मराठी माणसाकडे? कोणत्या मराठी माणसाकडे? नोकरी करणारा शक्य नाही. मग आपलं स्वतःचं घर विकतो आणि कुठेतरी कल्याण, डोंबिवली, बदलापूरला छोटस घर घेतो. शिक्षणाची व्यवस्था आहे की नाही माहित नाही. मुंबईला यायला 3-3 तास, 2-2 तास लागतात. पाटे निघालेला मराठी माणूस रात्री आपल्या घरी पोहोचतो. ही मराठी माणसाची अवस्था, परिस्थिती शिवसेनेने केली. जे शिवसेनेच्या पाठी आहेत ना, मराठी माणसासाठी शिवसेना, अरे कसली मराठी माणसं की मातोश्रीसाठी फक्त शिवसेना का राहिलेली आहे? मातोश्री माणसं भलं, मातोश्रीचं भलं झालं, माझ्या मराठी माणसाचं काही भलं झालं नाही. बांधवांनो, मराठी माणूस अधोगतीकडे गेला. मुठभर लोक आहेत जे पदावर आहेत, ते काही गोष्टी राखून आहेत. पार्टनरशिप करून मातोश्री करतायत. पार्टनरशिप मुंबईच्या किती इमारती, किती संस्था पार्टनरशिप आहेत मातोश्री, की ज्यांची नाव ईडी मध्ये गेलेली आहेत. आणि उद्या कुठली चौकशी झाली तर मराठी माणसासाठी आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी आहे, तर कोणासाठी आहे हे कळेल. पण माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, शिवसेना मराठी माणसाच्या न्यायासाठी राहिलेले नाही. म्हणून तुमचे जे नातेवाईक, तुमच्या घरचे लोक कोकणात असतील आणि त्या विचाराचे असतील, सांगा आता शिवसेनेच्या पाठी जाऊ नका. शिवसेना मराठी माणसासाठी राहिलेली नाही. हा खरा कोकण, विकसित कोकण, प्रगत कोकण, समृद्ध कोकण बनवायचं असेल तर निलेश राणेचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पाठी उभे राहा. आम्ही तुम्हाला विकास दाखवू आणि समृद्धी दाखवू. आमच्या बोलण्यात, चालण्यात समृद्धी आहे, वागण्यात समृद्धी आहे. आम्ही प्रगती काय ना ती करून दाखवू. आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगायला आलोय, चाकरमान्याला विनंती करायला आलोय. बांधवांनो, तुम्हाला विनंती करतोय, चला कोकणाकडे चला. निसर्गरम्य कोकणात जाऊन एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून, सेवाभावी वृत्तीचा व्यक्ती म्हणून निलेश राणेकडे पहा आणि तुमच्या नातेवाईकांना, शेजारा पाजारांना सांगा,
हाच माणूस तुमची सेवा करू शकतो. कोण उमेदवार, कोण 5 वर्षात निवडून दिला, त्याला फक्त नारायण राणे वर बोलताय. नारायण राणे असा, नारायण राणे तसा. अरे तू काय बोलतो नारायण राणे असा? ज्या नारायण राणेला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री बनवलं, मंत्री बनवलं, शाखा प्रमुख बनवलं, विरोधी पक्ष नेता बनवलं, एवढी मोठमोठी बीएसटीचा चेअरमन बनवलं, एवढी पद नारायण राणेला दिली असती तर तू सांगतोस तसा नारायण राणे असेल? तुझी अवकात काय? तू आधी शिकलास किती? खरी सर्टिफिकेट काय? तुझ्या खऱ्या बायका किती ते सांग. खरं सांग, तुला संसार नावाची गोष्ट आहे का? पावित्र्य राखतोस का? तुला चारित्र्य आहे का? विकास म्हणजे 5 वर्षात काय विकास केला दाखव बाबा. काय विकास केला? परवा जागणेवाडीला आला, ही गेलो दरवर्षी, अगदी 25-30 वर्ष न चुकता. आणि आंगणेवाडी यात्रेच्या अगोदर त्याला रस्ते पाहिजेत का, पाणी पाहिजे का, काही सुविधा पाहिजे का, अगोदर 1 महिना विचार, आणि जे नसेल ते देत. मी त्या दिवशी गेलो, शिवसेनेचे लोक स्टेजवर, तिथे देवळामध्ये जाहीर सभा होती. पहिल्यांदा मी आंगणे लोकांना विचारलं, काय जाहीर सभा कशी काय, नवीन चालू केलं की का? नाही हो, इले आणि बोलायला लागले. असं कसे बोलती, तुम्ही परवानगी दिल्याशिवाय? मी बोलले काय, बोललो राजकीय बोलले. हातात कसलं कागद दिले निवडलं? नाही ते पाणी देताला. कुठलं पाणी? म्हणजे तांब्यावर राहिलं होतं की काय? 5 वर्षानंतर हा माणूस जातो पुणेवाडीला, सांगतो आता तलाव होणार आहे, हे मंत्र्याला लिहिलेलं पत्र आहे. आता मंत्र्याला पत्र देऊन तलाव होतं काय? हे पत्राची कॉपी घ्या आणि पाणी प्या. म्हणजे तलाव जागेवर नाही, पाणी जागेवर नाही, अजून तलाव बांधला नाही. एक कागद हातात 5 वर्षांनंतर दिलं या राऊतांनी आणि आलं. बरोबर सरकार, आमदार सगळे चांगले चौकडी एकत्र. ते गेले बोलून, मी गेलो स्टेजवर, देवीला पहिला नमस्कार केला, साकडं घातलं. हे स्टेजवर बोलतात खोटं नाटक, त्यांचं काय करायचं ते निवडणुकीत पण सांगितलं देवी. देवी आपला ऐकते, आतापर्यंत ऐकत आली. काय अर्थ आहे देवळात जाऊन राजकारण? लोकांना सांग, अंगणेवाडीला पाणी दिलंस का? कुठे काय दिलं? रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य कार्ड, एक तरी कॉलेज बांधलं का? एक तरी हॉस्पिटल बांधलं का? एक तरी महिला उद्योग बांधलं का? एक तरी वृद्धाश्रम बांधलं का? काय विधायक, काय सामाजिक, काय शैक्षणिक, काय केलं सांग? विकास मंडळाच्या साखरवाड्यांनी सांगतो त्यांनी एकही काम नाही केलं. आता मत काय म्हणून देणार आहात? गावाच्या लोकांना सांगा, अहो ज्यांनी एक काम नाही केलं त्याला एक पद पण देऊ नका, त्याची पेटी खाली लावून का रिक्त करा. आणि म्हणून असे खोटं बोलणाऱ्यांना या वेळेला मतदान होताना डिपॉझिट आहे, डिपॉझिट. आणि ते तुम्ही घालवाल या ईर्षेतून, भावनेतून, आणि त्या प्रेरणेतून तुम्हाला मी हाक दिली आहे, या आमच्या पाठी उभे राहा आणि तुम्ही राहणार, हा विश्वास मला आहे, विश्वास. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनी, तरुण मित्रांनो, ज्या वेळेला आचारसंहिता सुरू होईल, प्रचार चालू होईल, त्यावेळेस तुम्ही तिकडे दिसलं पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही कार्यालयात जाऊन आपली नोंद करा. तुम्ही कुठे, कधी, केव्हा जाणार आहात
किती दिवस जाणार आहात ते आपण सांगावं आणि जाण्याची तशी व्यवस्थाही केली जाईल, पण प्रामाणिकपणे जाऊन प्रचार करावा आणि प्रचंड मताने 14ची भरी जे झालं नुकसान आहे, 14 साली जो पराभव झाला त्याचा वचपा म्हणा, बदला म्हणा, काढण्याजोगं मतं मिळावी असे मतदान भरघोस कराल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि आज मोठ्या संख्येने आला, परत एकदा फक्त विकास मंडळाच्याच लोकांची एकदा सभा होईल निवडणुकीच्या अगोदर, तोपर्यंत तुम्ही कामाला लागावं आणि आतापासून गावाच्या लोकांना पत्र पाठवून, मागच्या पहिल्या वेळेस 90ला पत्र जशी गेली होती तशी पत्र जाऊ द्या। फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजे पक्ष निलेश राणे म्हणजे निलेश राणे, अन्य काही नाही, अशा लोकांची पत्र पाठवून आतापासून कळवाल आणि या निवडणुकीत सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।